नर्मदे हर. आज 30 तारीख सकाळचे 7:30 वाजले. या आश्रममध्ये मी थांबलो होतो रात्री. काल दुपारी आलो होतो, त्याच्यानंतर आराम केला पाय दुखत असल्यामुळे. आता थोडं बरं वाटतंय म्हणून पुढील प्रवासासाठी निघत आहे. हा बघा, हा आश्रम होता इथे मी थांबलो होतो. आमचे सहकारी मागे येतात, आता ते येतील असते पुढे. तो पण मी हळूहळू पुढे जातो, बरं वाटतंय. हे बघा, हा खाली दिसतोय हा आश्रम. या आश्रममध्ये आम्ही रात्री थांबलो होतो. काल दुपारी आलो तो 12 वाजता. आता हा असं चढा आहे. आता इथं फक्त सडक मार्ग आहे म्हणून मी प्रयत्न करतोय हळूहळू. दिवसाला आज 5 किलोमीटर जरी चाललो दिवसभरात तरी माझ्यासाठी पुष्कळ. माझी प्रॅक्टिस होईल तेवढीच, मायाची परिक्रमा होईल. एकदम हळूहळू चाललो आहे. हा चढा आहे वरती. नर्मदे नर्मदे हर. याचे डोंगर आहेत. नर्मदे हर. बिलगाव येथून शुभप्रभात सर्वांना. पहिले प्रथम नर्मदे हर. गुडघ्याला माझ्या डाव्या बाजूच्या लिगामेंटचे खूप प्रॉब्लेम झालेले असल्यामुळे मला काय चालत. बिलगाववरून निघालो, अर्ध्या रस्ते स्लीपरनं आलो. 5.5 किलोमीटर पाय मध्ये. या आपले मनमाडचे सेवेकरी आहेत, यांनी त्यांच्या गाडीमध्ये आता मला धडगावला घेऊन चालेत दवाखान्यात. ते 4 जण माऊली आहेत. रात्री सेवेला तिथंच होते बिलगावला. 3 दिवस इथं होते बिलगावला हे करत होते, सेवा देत होते. आता त्यांच्या ह्याच्यात धडगावला मनमाडमध्ये. बिलगाववरून सकाळी 7:30ला निघाल्यानंतर चालत कासवाच्या गतीने चिखली या गावी आलो. चिखली इथून कारनी धडगावला आणून सोडलं मला. आमचे मनमाडचे सेवेकरी होते बिलगावला आलेले, त्यांनी त्यांच्या कार्डमध्ये. आणि पुढे डॉक्टरांच्या इकडे जवळच डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेलो, इंजेक्शन घेतलं. आणि मग तसंच पुढे आलो. ते इथे नर्मदा मंदिर आहे, इथं हे घर आहे. या आश्रम चालवतात. बघा, दुपारी यांच्याकडे येऊन थांबलो. मैयाने मला चहा दिला. दुपारी या घरामध्ये थांबलो मी. इथे हे घर आहे. या घरामध्ये थांबलो. इथं आसन लावलं बाहेर. थांबलोय आता इथे थांबलोय मी. डॉक्टरांकडे जाऊन आलो, इंजेक्शन घेतलं. लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे. ते बोलले काय नाही, 1 दिवस आराम करा आणि उद्यापासून तुम्ही व्यवस्थित चालायला लागाल. आणि जास्त चालू नका, 5-10 किलोमीटर चालायला. एवढेच चालत होतो मी, जास्त नव्हतं चालत. आणि चहा दिला मैयाने, चहा पिलो, बिस्किट खाल्लं त्याच्यामध्ये. आता थोडा वेळ आराम करून मग पुढे 3 किलोमीटरवरती आश्रम आहे, मग तिथे जाऊ. नर्मदे हर. दुपारचे 2:30 वाजलेत. धडगावमध्ये मी आल्यानंतर एक आश्रम शोधता एका घरगुती आश्रम आहे हा. हे बघा, हा असा आश्रम आहे घरगुती. इथे एक आश्रमच आहे हा. रात्री थांबतात इथे लोक, परिक्रमावासी थांबतात रात्री. तर इथे मी त्या मायाला विनंती केली, म्हणलं मी इथे थांबू का आजच्या दिवस, माझ्या पायाचा प्रॉब्लेम. त्यांनी हो बोलले, थांबा. दुपारी त्यांनी मला चहा दिला, बिस्किट खाल्लं त्याच्यामध्ये. नंतर मला विचारलं, तुम्ही काय खाल्लं का सकाळपासून? म्हणून नाही, मी काय खाल्लं नाही सकाळी. तर त्यांनी मला भोजन प्रसादी दिली. म्हणून मला नको आहे, पण मला एक काही ताट, मला त्यांनी भोजन अशी मस्त सुंदर अशी स्वादिष्ट खिचडी दिली खायला. आता बोलले आराम करा, जाऊ नका पुढे 3 किलोमीटर गाव आहे, आपलं एक आश्रम आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न. आजचं मी फक्त 8च किलोमीटर चाललो. मला मागच्या बिलगावमधील आश्रममधले बाबांनी पण मला बोलले का नका जाऊ तुम्ही, पण ते बसने सोडत होतं मला. नाही, पण थोडा वेळ चालत आल्यानंतर मग पुन्हा कारनी इथं आणून सोडलं एका माणसांनी. आपले मनमाडचे महाराज होते, 3 जण सेवेसाठी आले होते त्यांनी. मग इथं हे असे घरगुती आश्रममध्ये मी एकटाच आहे आता सध्या. रात्री कोणी आले तर येतील, नाहीतर मी एकटा इथं राहायला. सकाळी परत निघाल इथून पुढे 3 किलोमीटरवरती आश्रम आहे, तिथं थांबलो. आजची आमची यात्रा इथंच संपवतो, इथं आराम करतो. उद्या सकाळी पुन्हा आमची परिक्रमा सुरू करू आम्ही उद्या. नर्मदे हर.
ह्या रात्रीतून ह्या मार्गाने सकाळी मी आलो दुपारी 12 वाजता इथं. हे नर्मदा आश्रम आहे, नर्मदा मंदिर आहे, हे त्यांचं घर आहे. नर्मदा नाव आहे याच्यावरती, नर्मदा गुरुकृपा. हे बाबाजी आहे तिथे नर्मदा. आणि हे बघा, हे अतिशय सुंदर असं नर्मदा मैयाचं मंदिर आहे इथं धडगावामध्ये. आज मुक्कामाला मी इथंच थांबलो, दुपारी आलो. बाबाजींनी, हे बाबाजी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. इथे मध्ये गणपती बाप्पा विराजमान आहे, अंबे मैया आहे. आणि इथे नर्मदा मैयाचा असे अतिशय सुंदर असा विग्रह आहेत. आणि छान असं नर्मदा मंदिर आहे इथे बाबांनी. इथे बाबांनी आश्रम बांधलेला 2002 पासून चालवतात ना बाबांचं, 2002 पासून हे असं मंदिर परिसर आहे. छोटंसं मंदिर आहे पण अतिशय सुंदर. आणि तर खूप चांगली सेवा देतात. हे त्यांचं घर आहे आणि हा इथं बाजूला त्यांचा आश्रम आहे. हे बाबा आहे. बाबा बोलले इथं थांबा. त्यांनी मला खूप प्रेमाने खूप सत्संग केला आणि आरती अशी सुंदर झाली. आणि आरती केली, जवळजवळ आरती झाल्यानंतर नर्मदा अष्टक वगैरे सुंदर असं हे मंदिर. बाबाजींनी खूप सेवा केली, खूप प्रसन्न वाटलं बाबांनी. आणि सत्संग झालं, खूप समजवलं. माझ्या पायाच्याबद्दल त्यांनी मैयाजवळ विनंती केली की माझी पुढील परिक्रमा निर्विघ्नपणे आणि पायीच होऊ दे. बरं वाटायला लागलं आता आरती केल्यापासून. बाबांनी थोडं सांगितलं मला, मैयाकडे गाणं घाल. मी गाणं घालतो. मैयाने ऐकलं, तू लवकर बरं वाटायला लागलं पायाला. उद्या सकाळी उठून मी लवकर म्हणजे बाबांचा आशीर्वाद घेऊन जाईल पुढे. नर्मदे असा आश्रम आहे. इकडं टॉयलेट आहे. हे बघा, हे दरवाजा, हे असा आश्रम आहे यांचं. नवीन मोठा आश्रम त्यांनी बाजूलाच बांधलं आहे पण त्याचं ओपनिंग झालं नसल्यामुळे सध्या इथंच त्यांची राहायची सोय करतात परिक्रमा. काल रात्री इथं 42 माणसं होती परिक्रमावासी. आता जे भोजन प्रसाद झालं सुंदर असं भोजन बाबांनी घरातच बोलून दिलं. एकटाच आहे आज मी परिक्रमावासी. आणि इथं हे मुलं कॅरम खेळून मला जोडीला मला कॅरम खेळत आहेत, मदत म्हणून आले. नर्मदे हर मित्रांनो, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. शुभप्रभात. आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आणि धडगाव येथे मी रात्री मुक्कामाला होतो. इथं नर्मदा आश्रम सोमगिरी महाराजांकडे अतिशय चांगली सुंदर सेवा दिली त्यांनी मला. आणि परिक्रमावासींची खूप छान सेवा करतात. खूप 2002 पासूनच्या अगोदरपासून करतात ते. आणि हे त्यांचं पूजाघर आहे. इथं ते पूजा करतात, साधना करतात. अतिशय सुंदर आहे त्यांची. इथे मोठा आश्रम पण आहे. सकाळचे 6:45 झालेत. हे नर्मदा मंदिर आहे. आणि इतर बाबांचे आश्रम आहे. हे सोमगिरी महाराज आहेत धडगावचे. यांनी मी काल दुपारी आलो. अतिशय सुंदर अशी त्यांनी परिक्रमावासींची सेवा करतात. छान आश्रम चालवतात. खूप स्वभाव म्हणजे बाबांचा खूप छान आहे. खूप रात्री आमचं सत्संग आम्ही जवळजवळ 10 वाजेपर्यंत केला. अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं त्यांनी मला आणि पुढची परिक्रमाच्या विषयी समजावलं. आता माझी तब्येत बरी वाटते मला. मी हळूहळू पुढे निघतोय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे. सकाळचे 7:30 वाजत आलेत. 7 वाजतात. धडगाव येथील सोमगिरी बाबांच्या नर्मदा मंदिर त्यांचा एक आश्रम होता. तिथं दुपारी आलो होतो. चांगली अशी सेवा केली त्यांनी. बाबांचा स्वभाव खूप चांगला होता. अख्खे परिवार त्यांचे खूप सेवाधारी होते. दुपारी चहा बिस्किट मैयाने दुपारचा प्रसाद भोजनी प्रसादी दिली. रात्री तिथं आग्रह केला का थांबा म्हणून. माझ्या पायाला दुखत होतं. इंजेक्शन घेतलं आणि आराम केला. मग रात्री तिथं विश्राम केला. सकाळी निघालो 6:45. बाबांनी सांगितलं हळूहळू जा पुढच्या आश्रममध्ये. हे शुलपाणीमध्ये पुन्हा प्रवेश करतो आहे आम्ही. शुलपाणीचा आश्रम आहे बघा. पुन्हा शुलपाणी गाडी चालू झाली. डोंगर
अजून शिलपाणीमध्येच आहे. पुढं डोंगर तर सरळ रस्ता सरळ. धडगाव येथून मी सकाळी निघालो होतो 6:45ला. पुढे 1 किलोमीटर गेलो, 1-1.25 किलोमीटर गेलो असेल पुढे चालत चालत हळूहळू. गुडघ्याचा परत त्रास वाढला, म्हणजे थोडासा दुखत होता. तरी चाललो होतं, म्हणलं पुढे आश्रमामध्ये जाऊ. पण तर राजू टेलर म्हणून आहे दडगावचे, नर्मदा मैयाची त्यांनी परिक्रमा केलेली आहे. तर ते मला बोलले का तुम्ही कुठे चालला म्हणून परिक्रमा म्हणजे परिक्रमाला पुढे काय झालं पायाला. त्यांनी माझी चौकशी केली. तर ते बोलतो मी सगळे हेच कामं करतो आहे, सगळ्या पेशंटला नेऊन तिकडे म्हणजे ज्यांचे गुडघ्यांचा त्रास आहे वगैरे त्यांना मार्गदर्शन करून त्यांनी पण परिक्रमा, ते पण सेवा करतात, त्यांच्या घरी सेवा करतात. आश्रम परिक्रमावासी येतात, त्यांच्या घरामध्ये वरती एक त्यांचे घर आहे तरी रिकामे, त्यांच्यामध्ये तिथे परिक्रमावाल्यांना तिथं आसरा देतात. तिथं राहण्याची सोय वगैरे आहे, त्यांचं भोजन प्रसादी वगैरे अन्नक्षेत्रासारखे. आता आम्ही 2 जण आहेत तिथं, 2 बाबा. हे पण बाबा मला भिलगावला, आम्ही 2 जण बरोबर होतो. ते आता त्यांची 3 वर्ष 13 महिने आणि ते 13 दिवसाची काहीतरी परिक्रमा आहे. ते 3-5 चातुर्मास करणार आहे. ते उत्तर तटाला नीलकंठेश्वर धाम तिथे राहतात ते. त्यांचा मग तिथं आश्रम आहे. ही ओंकारेश्वरच्या अमरकंटकवरून त्यांनी अमरकंटक शिवत आहे ना बाबा परिक्रमा. हां, यांचं नाव, बाबांचं नाव राजेंद्र, काय नाव बाबा? रामेश्वर महाराज गिरी. रामेश्वर महाराज गिरी हे बघा, हे बसले तिकडे. बाबाजी मुंह करो इधर. हे बघा, हे रामेश्वर महाराज यांनी आमच्या दोघांचा संगत आहे. बेलगावला आम्ही 2 बरोबर होतो. आता आम्ही इथं परत राजू ते आले नंतर. मी पहिले सकाळी मला राजू भाऊंनी पकडून आणलं तिकडनं. चला बोलले परत. एक म्हणून मी परत मागे येणार नाही. आता 1 किलोमीटर मी पुढे चालत आलो आहे. ते बोलले तुम्ही जर पुढे गेले तर तुम्हाला इथून पुढं चालता येणार नाही. जेवढं पावाचं दुखणं एवढं वाढेल का तुम्हाला बसतासुद्धा येणार नाही. त्यांनी बळच मला गाडीमध्ये घातलं तिकडे. काय ते पिकअप होती, पिकअपमध्ये बसवलं आणि इथं गावात परत धडगावला घेऊन आले. तिथं सरदार बाबा आहेत, ते याजना सोडायचं काम करतात वगैरे, सगळे ते परिक्रमावाशांची सेवा करतात. त्यांच्या घरी नेलं. तिथं जाऊन माझे ते गुडघ्याची नस त्यांनी ओढली. सगळं काय थोडंफार बरं वाटलं, मला चालायला लागलो आता व्यवस्थित. त्याने बोलले आज जाऊ नका, आज आराम करा. मग बाबांनी मला इकडे त्यांच्या घरी घेऊन आले. त्यांचा हा आश्रम आहे, छोटासा घरगुती आश्रम. इथे जवळजवळ 9-10 परिक्रमावासी राहू शकतील, असं आहे छोटा आश्रम आहे. इथं आता दुपारची भोजन प्रसाद झाले, आता विश्राम करतोय. सकाळी मी इथं 7:30-8ला 8:30ला इथं आलो त्यांच्या घरी. 9 वाजता सगळं दवा पाणी घेऊन तिथं ते एक बजरंग तेल दिलं पायाला लावायला त्यांनी बाबांनी. त्यांनी मालिश करतोय. आता इथं थांबलो आहे. आजच्या दिवस मी इथंच मुक्काम करणार. आता उद्या सकाळी जाणार. बाबा म्हणले जायचंच नाही बिलकुल. राजू ते टेलर आहे, ते टेलरचं काम करतात व्यवसाय त्यांचा. मी नंबर आणि हे फोटो टाकतो त्यांचा. अतिशय सुंदर सेवा देतात घरगुती. आता ते सगळं परिवार वगैरे का सकाळपासून त्यांनी उठबस करून सगळं बसायला देऊन सगळी सोय, पांघरायला वगैरे. चहा दिला सकाळी, चहा प्रसादी. दुपारचा आत्ता भोजन प्रसादी अतिशय स्वादिष्ट असं दिला बाबाजीने. आम्ही भोग घेतला त्याचा. आणि आता म्हणले आता झोपून घ्या, आता बिलकुल जागू नका. तर आम्ही आता आराम करतो आहे. उद्या सकाळी निघेल मी. आणि पायाची मला औषध गोळ्या घेतल्यात, खाल्यात. आता झोप येते, झोपून घेऊ. नर्मदे.